देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात खामगाव येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे, लँड जिहाद यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाळून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनाक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. नाशिक, अचलपूर, परतवाडा, अकोला आणि आपलं खामगावातील शेगाव या भागामध्ये जो जिहादी मानसिकतेच्या नराधामाने जो धुमाकूळ घातलेला आहे, हिंदू मुलींना टार्गेट करून, म्हणजे पहिले याच्यामध्ये फक्त जिहादी मानसिकतेचे मुलंच होते, आता मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही नाशिकची घटना पाहिली तर एका कंपनीची HR ही महिलांना कशा पद्धतीनं फसवून, कशा पद्धतीनं त्यांना झाशामध्ये घेऊन त्यांचं धर्मांतरण करून त्यांना लव जिहाद करण्यास प्रवृत्त करत आहे. हे प्रकरण तिथल्या पोलिसांनी उघड आणलं, त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो. अचलपूर, परतवाडा आणि अकोल्याची घटना जर पाहिली तर 350 अश्लील व्हिडिओ, ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या मुलींचे व्हिडिओ आहे, फक्त हिंदूच नाही इतरही धर्मीय मुलींचे व्हिडिओ आहे. तर कुठतरी आता पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि महिलांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे. आपला प्रेमाच्या नावाखाली कोणी छळतर करत नाही, कोणीतरी आपल्या प्रेमाच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून आपल्याला कुठतरी या धर्मापासून तोडण्याचा आणि देशापासून तोडण्याचा प्रयत्न तर करत नाही. असं महिलांनी जागरूक राहावं, यासाठी विश्व हिंदूंनी केलेल्या आंदोलनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही तर सहभागी झालेलो आहे. सरकारला आमची मागणी आहे की आपण धर्म परिवर्तन कायदा आणला पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे. जे जे लोक असं करतील त्या लोकांच्या मागे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हा सक्षमपणे उभा आहे.